नमस्कार. आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि सप्टेंबर हप्ता जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ई-केवायसी बद्दल काय खुशखबर आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महिला व बालविकास विभागाने हे अपडेट दिलेले आहे सप्टेंबर हप्त्याबद्दल आणि ई-केवायसी बद्दलचे सुद्धा महिला व बालविकास विभागाकडून हे अपडेट आपल्या हाती आलेले आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, खूप दिवस झाले, सप्टेंबर महिना संपला, तुम्ही प्रतीक्षा करत होता. आपणास माहीतच आहे की कालच बघा आपण हा व्हिडिओ अपलोड केला. अजूनही वेबसाईट अपडेट नाही. 20 दिवसात लाखो म्हणजे जवळजवळ कोटी बहिणी ई-केवायसी 20 दिवसात कसं पूर्ण करणार आणि ज्यांना पती हयात नाही, घटस्फोट झालेला आहे, अविवाहित आहे, वडील हयात नाही, तर अशा महिलांनी ई-केवायसी करायची कशी, हा व्हिडिओ मी कालच संध्याकाळी 8 वाजता माझा हा व्हिडिओ आला आणि त्यामध्ये मी तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की 20 दिवसामध्ये 2 कोटीच्या वर पात्र महिला आहेत. तर या महिला 20 दिवसामध्ये ई-केवायसी करणार कसं आणि अजूनही अपडेटेड वेबसाईट आलेली नाही. तर सरकारने लवकरात लवकर नवीन अपडेटेड वेबसाईट आणावी असं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सरकारला विनंती केली आणि महिला व बालविकास विभागाला पण मी मेसेज पाठवला आणि लगेचच आजच म्हणजे कालच रात्री हे अपडेट आलेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून ई-केवायसी बद्दलचे. आणि सप्टेंबर महिन्याचं तर GR येऊन जवळजवळ 4 ते 5 दिवस झालेले होते आणि जसे की आपणास माहीतच आहे की GR आल्यानंतर एक 3 ते 4 दिवसामध्ये लगेच वितरण व्हायला सुरुवात होते. बहिणींच्या बँकेत पैसे DBT व्हायला सुरुवात होते. तर सर्व लाडक्या बहिणी बघूयात आपण आता सर्व अपडेट. काय म्हणाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. म्हणजे हे जे अपडेट आहे हे काल दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे आज 10 तारीख आहे आणि आता आज 10 तारखेपासून सकाळपासून शुक्रवारी 10 ऑक्टोबरला आज शुक्रवारपासून सकाळपासून हे वितरण बहिणींच्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या बहिणींना आज पैसे आलेले आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. तर लाडक्या बहिणी सर्व म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, जवळजवळ 2,35,00,000 बहिणी या पात्र आहेत आणि जसे की महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदितीताई तटकरे यांनी सांगितले होते त्यांच्या व्हिडिओमध्ये की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो 2,35,00,000 महिलांना मिळणार आहे. तर काय म्हटले आहे त्यांनी पुढच्या अजून अपडेटमध्ये, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. बघितलं का सर्व लाडक्या बहिणी, आपण काल सांगितलं की 20 दिवसामध्ये एवढ्या 2.5 कोटी बहिणी कसं हे करणार, ई-केवायसी कंप्लीट करणार. कारण की ई-केवायसी ही जी आपली ट्रॅफिक आहे तेथे भयंकर ट्रॅफिक आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खूप एरर प्रॉब्लेम फेस करावा लागला. आता सरकारकडून हे अपडेट आलेलं आहे. आता ही जी ई-केवायसीची जी मुदत आहे ती आणखीन 2 महिने वाढवून दिलेली आहे. म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत 31 ऑक्टोबरपर्यंत ही जी मुदत होती, फक्त एवढाच ऑक्टोबर महिना मुदत होती, तर आता ही आणखीन 2 महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तुम्हाला आणखीन 2 महिने हे ई-केवायसीसाठी मिळालेले आहेत. म्हणजे सर्व ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्या सर्वांचं ई-केवायसी व्यवस्थितरित्या होण्यासाठी सरकारने तुम्हाला आता ही मुदत वाढवून दिलेली आहे. अजून 2 महिने कालावधी तुम्हाला आहे ई-केवायसी करण्यासाठी. तर हे खाली आपण बघतच आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि हे खाली दिलेलं आहे बघा
आदितीताई तटकरे यांनी हे महिला व बालविकास विभागाकडून हे अपडेट आलेलं आहे। तर लाडक्या बहिणी आपण संपूर्ण महिना गेला आणि 10 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 10 ऑक्टोबर आली आज, तर तुम्ही प्रतीक्षा करत होतात सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची। अखेर तुमची प्रतीक्षाही संपलेली आहे। सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच काल आलेलं अपडेट आहे हे आणि आजपासूनही सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी हा जमा होणार आहे। म्हणजे बघा आज 10 तारीख आहे ना, तर 10, 11, 12 आणि 13 असं 4 दिवसात जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा सप्टेंबरचा सन्मान निधी हा तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळालेला असेल। तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका। आणि बऱ्याच बहिणी प्रश्न विचारत होत्या की आमची अजूनपर्यंत ई-KYC झालेली नाही, तर आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार का? आणि ज्या बहिणींची ई-KYC सक्सेसफुली झालेली आहेत त्यांना पण मिळणार का? तर हो, ज्या बहिणींची ई-KYC सक्सेस झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, तर अशा बहिणींना पण सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे। आणि ज्या बहिणींची ई-KYC नाही झाली तर अशा बहिणींनासुद्धा सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आजपासून हे शुक्रवारपासून 10 ऑक्टोबरपासून हे वितरण सुरू झालेलं आहे सकाळपासून। तर अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींचा आता म्हणजे वाट बघण्याचा कालावधी जो होता तो संपलेला आहे आणि अखेर तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या बहिणी सर्व बहिणी बँक खाते चेक करा आणि मोबाईल चेक करा, तुम्हाला SMS आलेला आहे का? जर तुम्हाला SMS आलेला असेल तर मला कमेंट करा। तुम्हाला जर सप्टेंबरचा हप्ता आलेला असेल तर कमेंट करा। बघा या ठिकाणी बघा, डिअर कस्टमर DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट, इथे अकाउंट नंबर पण दिलेला आहे बघा। ऑन 10/10/25 म्हणजे आजची 10 तारीख आहे आणि 10वा महिना आहे, 10 ऑक्टोबर 2025 SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या बहिणीचे पैसे हे ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हा जमा झालेला आहे। तर तुम्हाला मी इथे या व्हिडिओमध्ये लाईव्ह SMS ज्या बहिणीचा आलेला आहे तो तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला विश्वास होईल। तर लाडक्या बहिणी असेच तुम्हाला आज तुम्ही ज्या पण बहिणी व्हिडिओ बघत आहात त्या सगळ्या बहिणींपैकी ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींनी कृपया करून कमेंट करा म्हणजे बाकी बहिणींनाही दिलासा मिळेल की सर्व बहिणींना तर हप्ता मिळणारच आहे, पण ज्या म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू झालेले आहे तेही आपणास अपडेट कळेल। तर लाडक्या बहिणी तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात हेही कमेंट करा आणि सप्टेंबरचा हप्ता आला असेल तर तेही कमेंट करा। समजा तुम्ही नाशिकमधून असाल तर नाशिक सप्टेंबर हप्ता आला, बस एवढं 3 शब्दात जरी कमेंट केली तरी मला भरपूर आहे आणि बाकीच्या बहिणींनासुद्धा हे अपडेट कळेल। तर सर्व लाडक्या बहिणी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि कृपया करून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, आनंदाच्या बातम्या आहे त्यामध्ये, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर लाडक्या बहिणी आपणा सर्वांची दिवाळी आनंदात जावो आणि आपल्या सगळ्यांना हॅपी दिवाळी। आपण सगळे आपली काळजी घ्या आणि आनंदी राहा। आता तर आनंदाची बातमी मिळालेली आहे सर्व लाडक्या बहिणींना, त्यामुळे सगळ्या बहिणी आनंदी राहा, खुश राहा आणि आपणा सर्वांना हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू।